नमस्ते. मी कविता विजय कुपवाडे. माझं क्वालिफिकेशन MA BEd सेट असून मी प्राचीन भारताचा इतिहास या विषयावर व्याख्यान सादर करत आहे. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण भारत हा जो आपला देश आहे, या देशाचे भारत हे नाव कसे पडले हे पाहणार आहोत. भरत नावाचा प्राचीन राजवंश होता, त्याच्यावरून भारत हे नाव पडले असं म्हटलं जातं. भरताचे राज्य हे यमुना व सरस्वती नदीच्या मध्ये होतं. तसेच जैन धर्माच्या मतानुसार त्यांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव त्यांचा पुत्र भरत याच्या नावावरून भारत हे नाव पडले असंही म्हटलं जातं. भरत हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होता. युनानी लोकांनी या देशाला इंडिया असं संबोधलं. सर्वप्रथम इंडिया नाव हे 5व्या व 6व्या शताब्दी इ.स.पूर्व मध्ये इतिहासाचे पिता हेरोडोटस यांनी केलं होतं. हेरोडोटस याने इंडिया आणि त्याची नदी सिंधू याचा उल्लेख केलेला दिसतो. मेगास्थनीसने इंडियामध्ये संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप यांचा उल्लेख केला आहे. पुराणांमध्ये अशोकाच्या अभिलेखांमध्ये आपल्या देशाचे नाव जंबूद्वीप असे मिळते. हा अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट याचे अभिलेख आहेत. या अभिलेखांचाही आपण अभ्यास नंतर करणारच आहोत. जंबू नावाचा वृक्ष आपल्या देशात मिळाल्यामुळे या देशाचे नाव जंबूद्वीप पडले. पुराणांमध्ये पृथ्वीचे 7 द्वीप सांगितले आहेत, ज्यामध्ये एक जंबूद्वीप ही होतं. खारवेलचा हाती गुंफा अभिलेख मध्ये सर्वप्रथम प्राकृतमध्ये भारतवर्ष याचं वर्णन मिळतं. सोमदेवसुरींनी त्याच्या नीतिवाक्यामृत यामध्ये सर्वप्रथम भारतवासी, भारतीय या अर्थाने शब्दप्रयोग केला. एका प्रदेशाच्या रूपात भारताचे वर्णन पाणिनी याने त्याच्या अष्टाध्यायी या ग्रंथात केले आहे. मनुस्मृती आणि भागवत पुराणांमध्ये भारत या देशाला देवनिर्मित देश असंही म्हटले जाते. प्राचीन भारताचा जो इतिहासाची मिळण्याची जी साधने आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. भारत देशाचे नाव भारत कसे पडले हे आतापर्यंत आपण पाहिलं. ह्याच्यामध्ये जो आपला इतिहास आहे हा जर आपण समजून घ्यावयाचा असेल तर त्यासाठी साहित्यिक साधने उपलब्ध आहेत. या साहित्यिक साधनांमध्ये धार्मिक ग्रंथ, लौकिक ग्रंथ, विदेशी यात्रेकरू यांचे वर्णन आहे. धार्मिक ग्रंथामध्ये व विदेशी यात्रेकरूंनी ज्या वेळेला भारतामध्ये त्यांनी प्रवास केला त्यावेळेला त्यांना जे काही आढळून आले त्याचे वर्णन यामध्ये केलेले आहे. त्यावरून आपल्याला भारताचा इतिहास हा समजतो. त्यानंतर पुरातात्विकमध्ये पुरातात्विक अभिलेख, मृदाभांड, नाणी, मूर्तिकला, चित्रकला, स्थापत्य यांचा समावेश होतो. मृदाभांड जे भांडी मातीपासून बनलेली आहेत त्या भांड्यावरही काही प्रमाणात राजांची चित्रे वगैरे आहेत. तसेच नाणींवर शिवाची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती तसेच अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्या कोणत्या राजाच्या आहेत? एका बाजूला राजाचं चित्र आहे, एका बाजूला तो राजा जो धर्म स्वीकारलेला आहे त्याबद्दल एखाद्या देवतेचं चित्र आहे. तसेच मूर्तिकला, अनेक मूर्तीही सापडल्या आहेत.
त्या मूर्तिकला मथुरा शैलीच्या, गांधार शैलीच्या, वेगवेगळ्या शैलीच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तीवरूनही आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. तसेच चित्रकलेमध्ये भीमबेटका येथील गुफा चित्र किंवा गुहा चित्र, गुहेमध्ये माणसाने चित्र काढलेली आहेत. त्याच्यावरून आपल्याला चित्रकलेची माहिती मिळते. तसेच विविध स्मारके ही आपल्याला आढळून येताना दिसून येतात. त्यानंतर धार्मिक ग्रंथ. धार्मिक ग्रंथामध्ये ब्राह्मण साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे, जैन साहित्य आहे. याच्यामध्ये बौद्ध साहित्यामध्ये गौतम बुद्धांनी दिलेली प्रवचने, त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान या सर्वांचा समावेश आहे. तसेच त्या काळातील भारताच्या स्थितीचे सुद्धा वर्णन आपल्याला दिसून येते. जैन साहित्यामध्ये विविध तीर्थंकर आणि त्या तीर्थंकरांनी मांडलेली शिकवणूक, तत्त्वज्ञान याचा समावेश आहे. तसंच जैन धर्माचे नियम याचा सुद्धा समावेश यामध्ये आपल्याला दिसून येतो. ब्राह्मण साहित्यामध्ये तर सर्व ब्राह्मण लोकांनी जे काही साहित्य निर्माण केले आहे त्या साहित्यामध्ये वेद, यज्ञ, याग या सर्वांची माहिती आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं आहे वेद साहित्य. वेद साहित्यामध्ये वेद साहित्याचे 4 भाग आहेत. त्याच्यामध्ये वेद, ब्राह्मण्य, आरण्यके, उपनिषदे, वेदांग, सूत्र, महाकाव्य या सर्वांचा समावेश होताना दिसून येतो. यामध्ये जे वेद आहेत ते वेद 4 प्रकारचे आहेत. या वेदांचा अभ्यास आपण पुढील भागात करणारच आहोत सविस्तरपणे. त्यानंतर ब्राह्मणे म्हणजे काय, आरण्यके म्हणजे काय, उपनिषदे म्हणजे काय याचाही अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर पुढील भाग आहे धर्मशास्त्र. धर्मशास्त्र याच्यामध्ये धर्मसूत्र, स्मृती, टीका यांचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये मनुस्मृती किंवा धर्मसूत्रानुसार आपले जे काही नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. या पद्धतीने प्राचीन भारताचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याची जी साधनं आहेत ती साधनं कोणकोणती आहेत व त्या साधनांमधून आपल्याला काय माहिती मिळते याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. यासाठी आपण पुढील भागात वेद साहित्याचे किंवा वेदांचे जे भाग आहेत त्याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. धन्यवाद.